नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। अदिती तटकरे मॅडम यांनी घोषणा केली की 29 सप्टेंबरला पैसे मिळणार आहेत, परंतु काही बहिणींना हा नारळ मिळालेला आहे। काही बहिणी यातून वगळल्या गेलेल्या आहेत। काही बहिणींना आता पैसे मिळणार नाहीयेत। त्याच्याबद्दलचीच आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। तर काही बहिणींना 1,500 रुपये आणि 4,500 रुपये सुद्धा मिळणार आहेत। लक्षात घ्या, म्हणजे काही बहिणींना 1,500 रुपये मिळणार तर काही बहिणींना 4,500 रुपये मिळणार आहेत। परंतु माझ्या काही अशा बहिणी आहेत ज्यांना यातून वगळलं गेलेलं आहे, त्यांना यातून कुठलाही फायदा होणार नाही आहे। तर बघूया आपण नेमकं काय आहे पुढं, सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तत्पूर्वी एक लक्षात घ्यायचं आहे, आपल्या चॅनलवरती आले असाल तर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा। चला बघूया नेमकं काय झालेलं आहे। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो की काल अदिती तटकरे मॅडम यांनी एक मोठी घोषणा केली। त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की ज्या माझ्या माता भगिनी आहेत त्यांना 29 सप्टेंबरला तिसरा जो हप्ता आहे मित्रांनो, तिसरा जो हप्ता आहे तो मिळणार, बरोबर। आणि ही खूप चांगली आनंदाची बातमी आहे। त्याच्यामध्ये माझ्या काही माता भगिनींना 1,500 रुपये मिळतील आणि काही माता भगिनींना 4,500 रुपये मिळतील। तर काही माझ्या भगिनी अशा आहेत ज्यांना नारळ मिळालेला आहे, म्हणजेच त्यांचं नाव इथून वगळलं गेलेलं आहे। का वगळलं गेलं आहे, त्याची कारणं कोणती आहेत आणि पुढं काय होऊ शकतं, तर या संदर्भातली संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत। लक्षात घ्या, लाडक्या बहिणींचा हप्ता कधी मिळणार हे तर सगळ्यांना वाटलंच होतं। सगळ्या माझ्या बहिणी याच्याबद्दल उत्सुक होत्या। तर त्यांना मी सांगू इच्छितो की आता स्वतः अदिती तटकरे मॅडमनी सांगितलं, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 29 सप्टेंबरला म्हणजे येईल त्या रविवार या दिवशी तुमच्या अकाउंटमध्ये डायरेक्ट DBT थ्रू पैसे येणार आहेत। राज्यातील महिलांसाठी खूप महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे। स्वतः अदिती तटकरे मॅडम यांनी संवाद साधला आहे। त्यांचं जे काही मंत्रिमंडळाची जी मोठी बैठक झाली होती त्याच्यामध्ये कार्यक्रम चालू होता। त्या कार्यक्रम झाल्यानंतर त्यांनी एक बैठक घेतली। त्या बैठकीमध्ये त्यांनी स्वतः सांगितलं की राज्याची काही मंत्रिमंडळ आहे त्यांचा कुठला निर्णय आहे, तर त्यांचा जो मंत्रिमंडळाचा जो मोठा निर्णय होता तो सगळ्यांनी पाहिलाच, आपण बघितलंच, 29 सप्टेंबरचा पैसे। पण आता ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा झाला की माझ्या लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या खूप आनंदी झाल्या, बरोबरच आहे, कारण तिसरा हप्ता हा सगळ्यांनाच पाहिजे होता। त्यामुळं त्यांनी काय केलं, तर त्यांनी 29 सप्टेंबरला 4,500 रुपयाची घोषणा केली आणि सगळ्या माझ्या बहिणी वाट बघत होत्या। परंतु त्यातल्या काहीच बहिणींना 1,500 रुपये मिळणार। तर 1,500 रुपये कोणाला मिळणार, तर माझ्या ज्या बहिणी ह्या सप्टेंबरमध्ये फॉर्म भरलेला आहे, ज्या माझ्या माता भगिनींनी सप्टेंबरमध्ये फॉर्म भरला आहे, अशा माझ्या लाडक्या बहिणींना 1,500 रुपये मिळणार आहे। लक्षात घ्या। परंतु ज्या अशा काही माझ्या माता भगिनी आहेत ज्यांना 4,500 रुपये मिळणार, तर ते कसे मिळणार, तर त्यांना 4,500 रुपये कसे मिळणार, तर जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्याचे पैसे एकदम त्यांना 4,500 रुपये हे मिळणार आहेत। हे आपल्याला सगळ्यांना माहीत झालं आहे, हे आता फिक्स आहे। आता कोणी म्हणत होतं की कोणालाही पैसे मिळणार नाही आहेत, म्हणजे की पुढं आता रविवार आहे तर पैसे येतील का, नाही, असं काही नाही मित्रांनो। रविवार असू द्या किंवा शनिवार असू द्या, तुमच्या अकाउंटमध्ये डायरेक्ट DBT होणार आहे। तुम्हाला काही करायची गरज नाही, तिथं ते डायरेक्ट DBT करतील तुमच्या अकाउंटवरती, तुम्हाला काही करायची गरज नाही आहे। लक्षात घ्या। आता माझे काही लोकांनी मी कमेंटसुद्धा वाचल्या की लोक म्हणतात की रविवारी कुठे पैसे येत असतात का, रविवारी असं तसं, तर असं काही नाही आहे। आणि काही असे बिन लोक होते की आम्हाला पैसे येणार का नाही हे तुम्हाला, म्हणजे ॲप बंद आहे तर आम्ही काय करू, आमचं फॉर्मच आता दिसत नाही आहे, काय करू। तर ह्या सगळ्यांची टेन्शन तुम्ही घेऊ नका मित्रांनो, कारण लक्षात घ्या, फॉर्म दिसू ना दिसू आता तुम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे। परंतु एक महत्त्वाची गोष्ट आहे, ज्या महिलांचा फॉर्म दिसतोय आणि त्यांना आता ज्या माझ्या माता भगिनी आहेत त्यांना जे फॉर्म दिसतो आणि तिथं त्यांचा अप्रूव्ड आहे, तर त्यांना तर पैसे हे मिळणारच 100% आहेत। परंतु मी तुम्हाला हे सांगितलं की माझ्या ज्या काही माता भगिनी आहेत त्यांनासुद्धा, काही माता भगिनी आहेत त्यांना वगळण्यात आलेलं आहे, तर त्याच्या मागची कारणं काय, तर हे सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे मंत्रिमंडळामध्ये। तर लक्षात घ्या, ज्या माझ्या माता भगिनींनी आधार कार्ड हे लिंक केलेलं नाही आहे, तर तशा माझ्या माता भगिनींना तिथं वगळण्यात आलेलं आहे। आणि दुसरी गोष्ट, ज्या माता भगिनींचा पात्रता नाही आहे, म्हणजे ज्या महिलांचा माझा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे, त्या माता भगिनींना सुद्धा इथून वगळलेलं आहे। आणि वगळण्याची संख्या बरीच आहे, आपण सांगू शकतो। जी काही महिला आहेत माझ्या ज्यांचा फॉर्म परमनंट रिजेक्ट झालेला आहे बघा, अशा माझ्या सगळ्या माता भगिनी आता इथून वगळल्या गेलेल्या आहेत। त्या माझ्या माता भगिनींना पैसे मिळणार नाही आहेत। लक्षात घ्या, ज्या महिलांचा फॉर्म हा रिजेक्ट झालेला आहे त्या महिलांना पैसे हे मिळणार नाही आहेत, त्यांना आता कुठलाही
योजनेचा हप्ता आता मिळणार नाही आहे. ह्याची सगळ्यांनी एकदा दक्षता घ्यायची, काळजी घ्यायची की आपला फॉर्मसुद्धा एकदा चेक करायचे की अप्रूव्ड झाला आहे का पेंडिंग होतो आहे. कारण छाननी चालू आहे मित्रांनो, अजूनही छाननी सुरू आहे. ते 26 तारखेपर्यंत छाननी करणारच आहेत. त्या छाननीमध्ये जे काही पेंडिंग वगैरे आहेत, जे काही इंटरव्ह्यूवाले फॉर्म्स आहेत, त्याच्यामध्ये बहुतेक फॉर्म हे आता रिजेक्टसुद्धा होत आहेत. कारण त्यांची काही कारण आहेत, जसं की तुमचं आधार कार्ड नसेल किंवा व्यवस्थित तुमची माहिती नसेल किंवा तुम्ही त्या योजनेसाठी पात्रच नसाल, 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असू शकतं तुमचं, किंवा तुमचं जे रेशन कार्ड तुम्ही टाकलं आहे ते वेगळंच असेल, हमीपत्र नसेल, किंवा अशा काही भरपूर गोष्टी बाबी आहेत त्याला कारणीभूत. तर ते तुम्हाला तुमच्या याच्यावरती दिसतंसुद्धा. ज्यावेळेस तुमचा फॉर्म ओपन होतं तिथंसुद्धा तुम्हाला लॉग इन केल्यानंतरसुद्धा दिसतं तुम्हाला की तुमचं नेमकं स्टेटस काय आहे आणि कशामुळे हे झालेलं आहे. तर लक्षात घ्या. आता मला काही माझ्या मतं बघितलं होतं की आम्ही परमनंट रिजेक्ट झालो, मग आता काय, ह्याच्यावरती सध्या तरी उपाय नाही आहे. ज्या माझ्या मतं बघितल्या रिजेक्ट झाल्यात त्यांना पैसे मिळणारच नाही आहेत. परंतु लक्षात घ्या, जर यदाकदाचित जर पर्याय आला तर मी लवकरच तुम्हाला सांगण्याचा सुद्धा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे एक लक्षात घ्यायचं आहे, आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करायचं आहे, सबस्क्राईब करून ठेवायचं आणि नोटिफिकेशन बेल जे दिसतं तिथं तुम्हाला उजव्या हाताला लगेच नोटिफिकेशन बेल पण दाबून ठेवायचं, जेणेकरून मी जसा व्हिडिओ टाकल तसा तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचेल. आता ज्या माझ्या भगिनी आहेत ज्यांना 1,500 रुपये मिळणार, लक्षात घ्या, काही माझ्या माता भगिनी 1500 का मिळणार, कारण त्यांनी सप्टेंबरमध्ये फॉर्म भरला आहे. आणि सप्टेंबरमध्ये फॉर्म भरला याचा अर्थ असा नाही की तुमचा पण फॉर्म लगेच ॲप्रूव्ह होईल, नाही. छाननीमध्ये तुमचाही फॉर्म बाद होऊ शकतो जर तुम्ही पात्र नसाल तर. एक काळजी घ्यायची मित्रांनो, DBT एनेबल आहे का नाही उद्याच्या उद्या जाऊन चेक करायचं आहे. आधार कार्ड सीडिंग आहे का नाही हे एकदा चेक करायचं आहे. कारण माझं सांगणं काम आहे. कारण उद्या तुम्हीच मला म्हणाल दादा सगळ्यांचे पैसे आले, माझेच पैसे नाही आले, काय झालं. तर ही कारणं तुमच्यासोबत असतात. या कारणांमुळे सुद्धा तुम्हाला तुमचे पैसे येऊ शकत नाहीत. त्यामुळं जर फॉर्म जरी अप्रूव्ह असेल आणि तुमचे बँक डिटेल्स जर चुकीचे असतील किंवा बँक अकाउंटच बंद असेल तर ते सुद्धा काही करू शकत नाही. बँक एकदा ॲक्टिवेट करून घ्या. जर अकाउंट नसेल तर एकदा जाऊन चेक करा, आधार लिंक चेक करा, DBT एनेबल करा. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. आता लक्षात घ्यायचं आहे पुढची गोष्ट. आता ज्या माझ्या माता भगिनींना पैसे येणार आहेत ते म्हणजे 4,500 रुपये. तर ते 4,500 रुपये तुम्हाला फिक्स मिळणार आहेत. तारीख पुढे जाणार नाही आहे. काही माझ्या माता भगिनी मला विचारत होते की तारीख पुढे जाणार का, आम्हाला खरंच गरज आहे. तर तुम्हाला मी फिक्स सांगतो, फिक्स तारीख ही 29 आहे. 29ला पैसे येणार म्हणजे येणार, लक्षात घ्या. त्यामध्ये आता कुठलीही शंका नाही. आणि तुम्हाला जर काही शंका असतील तर ते सुद्धा तुम्ही आपल्या कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. आता तुम्हाला मी एक रेशन कार्डवरती सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे, तो सुद्धा जाऊन बघायचा आहे. कारण रेशन कार्ड संदर्भात सुद्धा मोठी बातमी मी तुम्हाला तिथं सांगितलेली आहे. तर तो सुद्धा जाऊन तुम्हाला बघायचा आहे. तुमच्या शंका काय असतील तर ते तुम्ही विचारू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.